श्री गोपाळ कृष्ण भगवान की जय। लीळा नंबर 426। काच राड्यास तीक वन नायकाचा उपहार स्वीकार। तीक वन नायकाने सर्वज्ञांना उपहारासाठी विनंती केली। सर्वज्ञांनी विनंती स्वीकारली। सकाळच्या पूजावसरानंतर सर्वज्ञ काचराड्याकडे फिरावयास गेले। तीक वन नायक मठात उपहार घेऊन आले। त्यांच्यासोबत मुलगा होता। मुक्कामाच्या ठिकाणी सर्वज्ञांबद्दल विचारले। सर्वज्ञ कोणीकडे गेलेत? तेथील महात्म्याने सांगितले, सर्वज्ञ काचराड्याकडे गेलेत। मग तीक वन नायक म्हणाले, महात्मे खोटे बोलत नसतात, काही कारणास्तव तेथे गेले असतील। लगेच ते उपहार घेऊन काचराड्याकडे आले। तेथे सर्वज्ञांची सभा मंडपात बैठक होती। त्यांना बघून सर्वज्ञांनी विचारले, नायक हो, थकलेत का? ते म्हणाले, जी माझा सर्व थकवा गेला जी। फारच थकवा आला होता, तो सर्व थकवा गेला जी। मग सर्वज्ञांनी भक्तजनांकडून त्यांच्या डोक्यावरची पाटी उतरवली। सर्वज्ञांना पूजावसर केला। सर्वज्ञांसाठी ताट केले। भक्तजन पंक्तीला बसले। सर्वज्ञांचे जेवण झाले। गुढणा केला व पानाचा विडा घेतला। सर्वज्ञांनी थोडा वेळ विश्रांती केली। संध्याकाळी तीक वन नायक गावाला गेले। सर्वज्ञांचा तेथेच मुक्काम झाला। सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी खूप दयाळू, मयाळू, कनवाळू, कृपाळू आहेत। तुम्ही सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींचे नाम स्मरण करा। सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी यांची सेवा करा। श्री गोपाळ कृष्ण भगवान की जय।